आणि लोकसभेसंदर्भातल्याच पाहूयात इतरही महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेची रणधुमाळीमधून। तब्येतीच्या कारणास्तव विजय शिवतारे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती, तर भेटीमध्ये राजकीय चर्चा नाही, केसरकरांकडून स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांचा विजय शिवतारेंना फोन, मुख्यमंत्र्यांकडून शिवतारेंच्या तब्येतीची विचारपूस, तर केसरकर शेवाळे नंतर शंभूराज देसाईंनी घेतली शिवतारेंची भेट। अजित पवारांचा ठरवतात पुरंदरचा विजय, नावात विजय पुरेसा नाही, तो दादांच्या मनातही असावा लागतो। फलकबाजी करत अजित पवार गटानं विजय शिवतारेंना डिवचलं। लोकांच्या हितासाठी केलेल्या पाणी उपोषणावेळी कोणीही न आल्यानं माझी किडनी फेल, याला सर्वस्वी जबाबदार अजित पवार। विजय शिवतारेंची पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका। माणसाची मनस्थिती बिघडल्यानंतर अशी वक्तव्ये केली जातात। विजय शिवतारेंच्या आरोपांवर सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर। माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी 20 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार, परदेशींचा धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा। भंडारा गोंदिया लोकसभेवरून महायुतीत दावे प्रतिदावे। 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांचा 1,18,000 मतांनी पराभव केल्यामुळे मलाच उमेदवारी मिळणार, खासदार सुनील मेंढे यांचा दावा। ज्योती मेटे यांनी मुंबईत शरद पवारांची घेतली भेट। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक, त्यामुळे भेटीला विशेष महत्त्व। बीडमधून विनायक मेटेंच्या पत्नी म्हणून निवडणूक लढवण्याचा मराठा समाजाचा आग्रह, आव्हानं आणि परिस्थितीची माहिती घेऊन निर्णय घेणार, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया। तर निवडणुकीबाबत शरद पवारांची भेट झाली नसल्याचं मेटेंकडून स्पष्टीकरण।